श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्या मराठी महिन्यांमधला जर कोणता पवित्र महिना असेल ना, तर तो म्हणजे आपला श्रावण महिना. पूर्ण महिना तर पवित्र असतोच, पण या महिन्यामध्ये ना सोमवाराला आणि शनिवाराला ना खूप जास्त महत्त्व असतं. त्यात नागपंचमी, पोळा हे मोठे मोठे सण पण या महिन्यामध्येच असतात. यावर्षी तर पहिल्या सोमवारीच नागपंचमीचा सण पण आलेला. मग काय सण होता म्हटल्यावर सकाळी लवकरच उठून आवरायला सुरुवात झालेली होती. आमच्या इकडे तरी हा नागनरसोबा ना देवाऱ्याच्या वरती असं चिटकावतात आणि तिथेच त्याची पूजा करतात. आता प्रत्येकाची परंपरा वेगळी असते, त्यामुळे आमचं सांगते बरं का. सोमवार म्हटल्यावर महादेवाच्या दर्शनात तर जावंच लागणार होतं. उपवास असल्यामुळे अगोदर चहा पिऊन घेतला आणि मग पूजेची तयारी केली. त्यासाठी नाही हे धोत्र्याच फुल दारामध्येच उमललेलं होतं आणि हे त्याच्याबरोबरच नाही हे पांढरी काही फुले पण घेतली. आता घरातले बाकीचे सगळेजण जाऊनच आलेले होते, पण आमच्या कृषीबाईची मात्र ना आता तिसरी वेळ होती. माझ्यासोबत ना शंभूला पण मी घेऊन गेलेले होते. तिथे ना पूजेसाठी भरपूर साऱ्या बायका पण जमा झालेल्या होत्या. त्यांचं ना तिथे मस्त असं भजन चालू होतं आणि हे दोन्ही टाबरं ना त्याच भजनाचा आनंद घेत होते. एक एक करून ना सगळ्या महिलांनी तिथे पूजा करून घेतली. तिथे ना शिवलीला अमृत पारायण पण चालू होतं. आता मला तर काही तिथे थांबता येणार नव्हतं, कारण की माझ्यासोबत ना माझे लेकरं पण होती. घरी येता येता ना रस्त्यावरच तिथे हे नागोबाचं वारूळ पण होतं. नागपंचमीच्या दिवशी त्याला किती मान असतो आपल्याला तर माहीतच आहे. मग आम्ही दोघी मायलेकीने ना वारुळाची मस्त अशी पूजा केली. उपवास असो किंवा काही असो, पण आपल्या पोटोबाला मात्र विसरता येत नाही. घरी आल्यानंतर ना सगळ्यात अगोदर नायलॉन चिवडा खाऊन घेतला आणि मग खिचडी परतली. नागपंचमीला झोका जर बांधला नाही तर पंचमीचा सण झालाय असं तर वाटतच नाही. आता झाड नव्हतं म्हणून मला तो शेडमध्ये बांधावा लागला होता बरं का.